अर्पितजी पाटील आणि त्याचप्रमाणे श्रवणजी अकोलेकर आणि DBN लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहतोय. अगदी प्रोप्रायटर धनंजयजी मांगेला आणि प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन अगदी आमच्या समोर आहेत, राज भात्रे आणि जयेश पाटील. आणि आपण 3 ऑफिशियल पंच देखील पाहतोय. आपल्या याच गावातून बिलॉंग करणारे आकाशजी मांगेला आणि गंगाधरजी पाटील सर. स्टार्ट ऑन द मॅच. आणि धीरजजी पाटील हे 3 पंच आपण पाहतोय. कारण क्रिकेटचं मैदान म्हटलं तर पंचांचा रोल हा खूप महत्वाचा असतो. दोन्ही संघाला आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. यस, पंचांचे ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. अगदी पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. आणि बॉलर संदीप राठोड आणि 2 सलामीवीर. एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला निखिलेश ही सलामीची जोडी. अगदी डावखुरा बॅटर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. अगदी पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय. आणि हे पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्वाचं. यावेळेला पहिलाच बॉल फुलटॉस स्वरूपात. प्रॉपरली टायमिंग नाही करू शकले. अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. एका धावेने श्री गणेशा पाहायला मिळतोय. अगदी 4 षटकाची मॅच म्हणजेच 24 बॉल अतिशय महत्वाचे असतील या दोन्ही संघासाठी. आणि या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस नक्कीच असेल या टीमचा. 2 सलामीवीर अगदी आत्मविश्वासाने खेळपट्टीवर आहेत. पहिल्या बॉलवर आपण सिंगल पाहिली, स्ट्राईक रोटेड. दुसरा बॉल पहिल्या षटकातील. ज्या वेळेला सरळ बॅटिंग खेळले होते, मिडॉलमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर डोक्यावरती हात, कारण डेंजर इनकडे बॅटर होते. अगदी चिकी सिंगल परिपूर्ण केली गेली. क्रिकेटच्या या मैदानामध्ये अगदी रिस्क तुम्हाला घ्यावी लागते आणि ती रिस्क या ठिकाणी घेतली गेली. 2 बॉल आणि 2 धावा फळकावरती. तिसरा बॉल. यावेळेला जबरदस्त बॉल होता स्लॉट मध्ये आणि त्या बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. थँक यू डीजे. खूप चांगलं सॉन्ग आपल्या श्रवण पोहोचवत असताना अगदी सकाळचं सत्र. चांगली सुरुवात सध्या म्हणता येईल. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल, त्यानंतर चौकार. खूप चांगला शॉट खेळला गेला. अगदी डीप मिड विकेट रिझनमध्ये मागच्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. ज्या अर्थी 2 सलामीवीर संघाची सुरुवात करून देत आहेत. याचा अर्थ त्या संघातील हे 2 बेस्ट बॅट्समन आहेत. चांगला शॉट. यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी 1 बाउन्स बॉलला फील्ड केलं गेलं 30 यार्ड सर्कलमध्ये. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं, कारण पहिलं षटक आपण मार्गस्थ पाहतोय आणि यामध्ये एक चौकार
आपण नक्कीच पाहिला. अगदी संयमाचं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. पुढील बॉल, या वेळेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल, खूप चांगला झेल, जजमेंट केलं, थांबलं, अचूक अंदाज लावला गेला, त्यानंतर हा झेल परिपूर्ण केला गेला आणि पहिलाच विकेट डाऊन. देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर देवाची कृपा मावरी फुलांना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुलांना पोचतोय हो देवाची कृपा मावर. थँक्यू. भक्तिमय सॉन्ग आपण श्रवण करत आहोत. खूप चांगली डीजे ऑपरेटिंग, कारण सकाळचं सत्र अगदी भक्तिमय वातावरण, त्यानंतर हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील एक चौकार वगळता चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चांगला बॉल, काय सुंदर बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट झाला, त्यानंतर लाऊड अपील पाहायला मिळाला. शेवट गोड आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट. आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 7 धावा फळकावरती, 1 विकेटच्या मोबदल्यात. आपण ऐकूया डीजेला. जीवदानी डोंगरावरी गोचापा फुलांनी गवगवला त्या फुलांच्या घेऊनी मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला त्या फुलांच्या घेऊनी मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला थँक्यू डीजे. अगदी विरार ईस्ट मध्ये जीवदानीचं डोंगर आपण मंदिर आपण पाहतोय. अगदी डोंगरावरती अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. जीवदानीचं सुंदर सॉन्ग आपण नुकताच श्रवण केलं. या आपण जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल, ज्यावेळेला वेट अँड वॉच करून खेळले आहेत, पूर्णपणे जागा बनवली होती, शफल झाले होते, जिथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आणि त्या फिल्डरला बीट करून बॉल मात्र निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे. अगदी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं आणि चौकार आपण पाहिला. अगदी स्कोर कार्ड वरती 1 1 1 1 आणि 1 म्हणजेच 11 धावा, 1 विकेट आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर चौकार. यावेळेला अल्टी पल्टी रिव्हर्स शॉट, काय जबरदस्त शॉट खेळलाय. अगदी मिडल स्टंपवर बॉलला पिच केलं होतं, त्यानंतर ग्रीप बदलली गेली आणि हा चौकार एक सुंदर पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. खूप चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते आशिष यांच्या माध्यमातून. अगदी 5 बॉलमध्ये 14 धावा, यामध्ये 2 चौकारांचा समावेश. पुढील बॉल,
या वेळेला मात्र चांगला बॉल, अगदी यॉर्क स्वरूपाचा बॉल मिडल स्टंपवर बॉलला पिच केलं होतं. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. यस, लेग बायचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. पहिला विकेट लवकर गमावला, त्यानंतर चांगली बॅटिंग, कारण 4 षटकाची मॅच पाहायला मिळते आणि या 4 षटकामध्ये मॅक्सिमम म्हणजेच 40, 45, 50 अबाव जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल या संघाचा. पुढील बॉल, त्यांच्या पेस, स्लोवर डिलिव्हरी, सरळ बॅटिंग खेळले आहेत. कार्पेटला रोल करत बॉल मात्र निघून येईल. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये बॉलला फील्ड करतील, फेकतील. थोडीशी स्क्वेअर फेकी पाहायला मिळाली. तर एक सिंगल मिळेल. अशा प्रकारे 17 धावा फलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना NDF हा संघ आपण पाहतोय. VMA या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम इन्व्हाइट केलं, ते म्हणजे NDF या संघाला. त्यानंतर एक चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. पुढील बॉल, यावेळेला चांगला बॉल होता. एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. एक धाव मिळेल आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा फलकावरती. शेवटचा बॉल, एका बाजूला आनंद आणि आशिष ही जोडी आपण पाहतोय. आनंद नुकताच अगदी दाखल झाले आहेत आणि आशिष सध्या खूप चांगली बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज आशिष. अगदी ओव्हर द विकेटने पहिलीच मॅच अगदी आजच्या दिवसातील आपण पाहतोय. एका बाजूला NDF आणि दुसऱ्या बाजूला VMA. यावेळेला फसवा बॉल, अगदी स्लोअर डिलिव्हरी, त्यानंतर विकेटच्या पाठीमागे जोरदार अपील पाहायला मिळतोय, जिथे उत्साह आणि विश्वास या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि शेवटचा बॉल आपण जर पाहिला तर डॉट स्वरूपात. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती आपण ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. अगदी आपण 2 षटकं पाहिली आणि 9च्या सरासरीने 18 धावा फलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात इथून येणारे 12 बॉल अतिशय महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी, कारण सेकंड लास्ट षटक म्हणजेच मॅच विनिंग षटक आपण कित्येक वेळा पाहिलं आहे. आणि या षटकात कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल बॉलरचा. कशा प्रकारे फेस करतील एक सेट बॅटर, नाव आहे आशिष. यावेळेला सरळ बॅटिंग खेळले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, जिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. खूप मोठा गॅप शोधला होता. अगदी 2 क्षेत्ररक्षक अगदी जवळ आले होते. 2 धावा परिपूर्ण. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, लॉफ्ट इन द एअर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. वा, गुड कॅच, सुपर. काय झेल पकडलाय. वीर डोंगराची राणी ग, डोंगराची राणी नाही माझी जीवदानी आई माऊली ग, माझी माऊली जीवदानी आई माऊली ग, माझी माऊली जीवदानी आई माऊली ग. गेली भगताचे दारी ग, भगताचे दारी न सत्व दाखविना पलनाचा ग, माझी माऊली जीवदानी आई माऊली ग, माझी माऊली
थँक्यू डीजे. तर आशिष तंबूच्या आसऱ्याला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला गेला आणि काय सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. आशिषच्या खेळीला अगदी पूर्ण विराम लावला गेला. सध्या आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 2-0, 20 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना NDF हा संघ आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय डॉक्टर महेंद्र बोरसे स्मृती चषक त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाले आहेत आणि पहिला सामना अगदी आजच्या दिवसातील आपण पाहतोय. सुंदर असं मैदान आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती अगदी या मैदानाच्या नक्कीच प्रेमात पडेल. यावेळेला यस अफसमच्या बऱ्याच बाहेर निघणारा बॉल, यस वाईड बॉल तर आहेच, परंतु अपील पाहायला मिळतोय. आणि बॅटर सेफ आहेत. आपण तिसरं षटक पाहतोय, कारण आपण 2 षटकामध्ये 18 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर आता आपण पाहिलं तर 21 धावा फलकावरती आहेत. चांगला कमबॅक सध्या पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, इनसाइड आउटचा फटका, बॉल जाईल कव्हर रिझन मध्ये, चेंडूला उचलून फेकतील. थोडीशी स्वर फेकी पाहायला मिळते. त्यानंतर बॅकअप देखील पाहायला मिळतो. धावा मिळतील 2. खूप चांगला बॅकअप, कारण खेळ क्रिकेटचा असो व कबड्डीचा, तुमचा बॅकअप हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो बॅकअप पाहायला मिळाला. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, फटका तर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, अगदी बॉलला फील्ड केल्यानंतर लगेच थ्रो अगदी पाहायला मिळाला. खूप चांगला सराव पाहायला मिळतोय, कारण पूर्व तयारी अगदी करूनच सर्व खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. पुढील बॉल सध्या स्कोर कार्ड अगदी 24. यावेळेला स्वतः गोलंदाज पुढे जाईल, परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय नोमॅन्स लँड मध्ये. यावेळेला खराब फेकी, 2 धावा परिपूर्ण आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि यासाठी तुमचा सराव मित्रांनो, तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. शेवटचा बॉल, सत्तावीस धावा फलकावरती. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. यह वेला वो ऑफ द बैट्समैन, गेंदबाज को ललचाने की पूरी कोशिश यहां पर देखने को मिली. 2 धावा परिपूर्ण शेवटच्या बॉलवरती आणि अशा प्रकारे तिसरं षटक कंप्लीट आणि 29 धावा फलकावरती. येणारे 6 बॉल अतिशय महत्वाचे असतील. अगदी चमचम करणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. भारत के 11वें राष्ट्रपति अब्दुल जी कलाम सर कहते हैं कि सपने वो नहीं जो आप सोते वक्त देखते हैं, सपने तो वो है जनाब जो आपको रात भर सोने नहीं देते हैं. अगदी प्रत्येक संघाने हेच स्वप्न पाहिलंय की माझ्या संघाचं नाव अगदी सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जावं आणि त्याचसाठी हा सत्ता संघर्ष आपण पाहतोय या क्रिकेटच्या मैदानामध्ये. अगदी 3 षटकांचा खेळ आपण ॲक्युरेट पाहिला, त्यामध्ये 29 धावा फलकावरती आहेत. अगदी
डेथ ओव्हर. कोणता गोलंदाज असेल इथे प्रयत्न असेल की 6 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला हा प्रयत्न असेल की या 6 बॉलमध्ये अगदी 2 चौकार किंवा 2 षटकार, अगदी 10, 12, 15, 20 जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही बॅटरचा. तर या 6 बॉलमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. 6 बॉल अतिशय महत्वाचे. अगदी स्टँडिंग ओव्हेशन मध्ये 2 पंच आपण पाहतोय, आकाशजी मांगेला आणि गंगाधरजी पाटील सर. कारण या क्रिकेटच्या मैदानामध्ये पंचांचा रोल हा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. 4थ्या षटकातील पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनी ज्यावेळेला पायावरती बॉल होता, एक धाव नक्कीच मिळेल. यस, लेग बायचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल. बॉलर नाव सांगा. तर विष्णू गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती 1 धाव आपण पाहिली. स्ट्राईक रोटेड. 30 धावा फलकावरती. पुढील बॉल ज्या वेळेला ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय, अगदी कार्पेटला रोल करत बॉल मात्र निघून येईल. लॉग ऑन रिझर मध्ये 2 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. त्यानंतर थोडीशी स्क्वेअर फेकी, फक्त 1 सिंगल मिळेल. 31 धावा फलकावरती. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते, कारण अचूक टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळते. पुढील बॉल याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी मोहम्मद शमी यांची नक्कीच आठवण होईल. बरोबर स्टंप टू स्टंप बॉलिंग पाहायला मिळते. खूप चांगली बॉलिंग. ज्या अर्थी तुम्ही डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहात आणि कर्णधारांनी जो विश्वास अगदी तुमच्यावरती दाखवलाय, तो विश्वास सध्या सार्थ ठरवत असताना विष्णू नावाचा गोलंदाज खूप चांगली बॉलिंग, म्हणजेच जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. पुढील बॉल या वेळेला अगदी मिडल स्टंपवर बॉल फेकला गेला होता. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील, फक्त आणि फक्त मिळेल 1 सिंगल. या षटकाचा विचार केला तर एकही चौकार आणि एकही षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. सिंगल गेली हरकत नाहीये, परंतु मोठा फटका नको, आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या दोन्ही बॅटरला. आपण स्कोर कार्ड जर पाहिला तर 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील बॉल या वेळेला विकेटच्या पाठीमागे, ओ माय गॉड, एक सोपा झेल मात्र धरणीला दान केला गेला आहे. बघा, क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटचं मैदान आपण पाहिलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. म्हणजेच कधी कधी हार्ड कॅच देखील पकडले जातात, परंतु कधी कधी सहज साधे वाटारे झेल देखील सुटले जातात. आपण नुकताच पाहिलं, 1 सिंगल मिळाली, परंतु खूप चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल विष्णू यांचा. या वेळेला शेवटचा बॉल आणि जबरदस्त शेवट गोड आसमानी टोळा. ॲज अ ह्यूज, ॲज अ मॅसिव्ह. विरार गावाची जीवदानी माता, तुझे भक्त येतील आता. विरार गावाची जीवदानी माता, तुझे भक्त येतील आता. तुझे भक्त जन हे दर्शनासाठी या दूर झाले आता. तुझे भक्त जन हे दर्शनासाठी या दूर झाले आता. विरार गावाची जीवदानी माता, तुझे भक्त येतील आता. विरार गावाची जीवदानी माता, तुझे भक्त येतील आता. माझी जीवदानी माता
बसली हो विरल गावाच्या मंदिरात तिच्या दर्शनाला भक्त आले हो अनुवादी पायी चालत माझी जीवदानी माता बसली हो विरल गावाच्या मंदिरात तिच्या दर्शनाला भक्त आले हो अनुवादी पायी चालत तिला हात जोडून सारे भक्तवंताने धरती आता तिला हात जोडून सारे भक्तवंताने धरती आता तुझे भक्त जन घे दर्शनासाठी दूर झाले आता तुझे भक्त जन घे दर्शनासाठी दूर झाले आता विरल गावाची जीवदानी माता तुझे भक्त येतील आता विरल गावाची जीवदानी माता तुझे भक्त येतील आता जीवदानी माता तुला काय सांगू तुझी लीला आहे गारी साऱ्या आया बाया तुझ्या करतात उपास दर मंगळवारी जीवदानी माता तुला काय सांगू तुझी लीला आहे गारी साऱ्या आया बाया तुझ्या करतात उपास दर मंगळवारी विरल डोंगरावर ये मुनी तुझ्या चरणी ठेवती माता विरल डोंगरावर ये मुनी तिच्या चरणी ठेवती माता तुझे भक्त डीजे थँक्यू. तर आपण 40 धावा पाहिल्या अगदी 4 षटकामध्ये आणि 41 धावेचा लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. अगदी मुख्य मंचावरती तुकारामजी मांगेला सर यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट समालोचक आणि सिनियर खूप मोठं नाव अगदी या समालोचन क्षेत्रामधील अगदी नारंगी या गावातील एक अनमोल रत्न. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज नेहमीच ऐकत असतो. आज देखील आगाशी इथे फायनल डे म्हणून त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. वेलकम तुकारामजी मांगेला सर, आपलं स्वागत आहे. तर आपण पहिल्या इनिंगचा खेळ अगदी नुकताच पाहिला आणि 40 धावा फळकावरती 41 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. कहते ना कि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है, हारा वही है जो बीच मैदान में लढा नाही है. इथून तुम्हाला लढावं लागेल कारण प्रत्येक षटकामागे तुम्हाला 10 धावेची सरासरी मेंटेन करावी लागेल. अगदी सलामीची जोडी आपण पाहतोय आत्मविश्वासाने अगदी खेळपट्टीकडे रवाना होत असताना आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला NDF आणि दुसऱ्या बाजूला VMA. तर गोलंदाज इम्रान यांना आपण पाहतोय आणि 2 सलामीवीर तर मानव आणि संदीप ही सलामीची जोडी आपण पाहतोय. कशा प्रकारे 41 धावेचा पाठलाग केला जाईल हे आपण पाहणार आहोत. आमचे लाडके प्रेक्षक राजे यांचा आपण करूया वेलकम. अगदी या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच आमचे लाडके प्रेक्षक राजे. पहिलाच बॉल अगदी वाईड यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. यस, इथे चेक केलं जाईल. वाईट साठी आपण पाहतोय आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. यस, थर्ड अंपायर. खूप चांगला बॉल आपण पाहिला. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील अगदी वाईड यॉर्कर.
हा बॉल वाईड आहे की नाही, तर यस, फेअर डिलिव्हरी. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि खूप चांगली पंचगिरी. कारण डाऊट असेल तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. खूप चांगले डिसिजन. डावखुरा बॅटर समोर. चांगला बॉल. सुपर, अगदी एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारे रीड केलंय या बॅटरला आणि 2 बॉल आपण पाहिले तर अचूक टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाले. 2 बॉल आणि 2 डॉट बॉल. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. अगदी पॉवर प्लेचं षटक, अतिशय महत्वाचं. समोर डावखुरा बॅटर आपण पाहतोय. 41 धावेचा पाठलाग आणि पहिल्या षटकातील 2 बॉल आपण पाहिले तर डॉट स्वरूपात बॉल. यावेळेला लो फुलटोस बॉल. खूप मोठा गॅप आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी वेगाने बॉलवर आले होते. खूप चांगली चपळता पाहायला मिळाली आणि हे महत्वाचं आहे या क्रिकेटच्या मैदानामध्ये. कारण तुमचा फिटनेस मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पुढील बॉल. यावेळेला पूर्णपणे शफल झाले होते. जवळजवळ 5व्या ते 6व्या स्टंपवर आले होते. बॅटची एज आणि बॉल जाईल लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये नॉन स्टॉप करीता. यस, चौकार 4. सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि थँक्यू डीजे. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी. यादीचा बॉल नक्कीच लो फुलटोस बॉल होता आणि त्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला पाठीमागे, परंतु त्यानंतर कमबॅक. बघा हे महत्वाचं आहे. व्हेरायशन, चेंज ऑफ द पेस. अगदी DBN लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. विरार नारंगी मधून झालेला प्रवास सुरू अगदी वानखेडेपर्यंत. यावेळेला डिफेन्स केलंय, रिस्पेक्ट दिले या बॉलला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. एक सिंगल परिपूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेड आणि 7 धावा फळकावरती. अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट. अगदी आपण DBN यांचा उल्लेख करत होतो. एकाच दिवशी 6 टुर्नामेंट ते कव्हर करत असतात. खूप चांगली मेहनत, खूप चांगलं कार्य DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. अगदी प्रोप्रायटर धनंजयजी मांगेला सर आणि प्रवीणजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण कमिटी टीम. अगदी कॅमेरामॅन, कारण कॅमेरामॅन यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. अगदी डोळ्याला डोळा लावून प्रत्येक मुमेंट कॅप्चर करत असतात. तर आपण पहिलं षटक पाहिलं ज्यामध्ये 7 धावा फळकावरती, 1 चौकार, 2 सिंगल, 3 डॉट बॉल आणि अशा प्रकारे 7 धावा फळकावरती. पुढील बॉल षटक क्रमांक 2. यावेळेला चांगला बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकातील पहिला बॉल देखील आपण पाहिला होता अगदी याच स्वरूपात. खूप चांगली लाईन लेन सध्या पाहायला मिळते. जणू काही खूप चांगलं प्लॅनिंग केलंय की डावखुऱ्या बॅटरसाठी ऑप्शनच्या बाहेर म्हणजेच वाईड यॉर्कर एक बेस्ट पर्याय. यावेळेला स्लाइस केलंय. बॉलचा पाठलाग पाहायला मिळतोय. डीपचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे पाहायला मिळाला. यावेळेला खराब फेकी, त्यानंतर बॅकअप आहे. 1 सिंगल मिळेल. आपण 41 धावेचा पाठलाग पाहतोय. यापैकी 8 धावा फळकावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर आशिष यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी 9 बॉल फेस करत 18 धावा बनवल्या. त्यानंतर दिनेश 6 धावा, आनंद 7 धावा, निखिलेश 2 धावा. खूप चांगला झेल, खूप चांगला झेल पकडला गेला आहे आणि पहिलीच विकेट.
मैदानामध्ये आम्ही इतिहास नवा घडवतो खुल्या मैदानामध्ये आम्ही इतिहास नवा घडवतो आर गुलाल आपलाच उडतो जवा आम्हीच बाजी मारतो गुलाल आपलाच उडतो जवा आम्हीच बाजी मारतो थँक्यू डीजे. तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला कृष्णा या बॉलरनी. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पुढील बॉल यावेळेला फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, बॉलला कलेक्ट करून फेकेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावा मिळतील 2. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. धावसंख्या डबल डिजिटमध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यात आपण 41 धावेचा पाठलाग सध्या पाहतोय. 24 बॉल आणि 41 त्यापैकी 10 धावा फळकावरती आहेत. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाहीये. सध्या कोणताच संघ हार मानायला तयार नाहीये. यावेळेला डान्सिंग ग्राउंड द ट्रॅक फटका फसलाय. येस, गुड कॅच, हिज टेकन आउट. थँक्यू डीजे. तर तेजस तंबूच्या आसऱ्याला फटका चांगला होता परंतु अगदी झेल टिपला गेला. जिथे उंची जास्त पाहायला मिळाली आणि तो झेल अगदी आनंद याने टिपला गेला. आनंदच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते कारण खूप चांगली साथ सध्या पाहायला मिळते गोलंदाजाला. कारण या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमची सांघिक कामगिरी जी आहे ना ती खूप महत्वाची आहे आणि सांघिक कामगिरीच्या जोरावरती सामने जिंकता येतात. आपण कित्येक वेळा मित्रांनो पाहिलं आहे. पुढील बॉल गोलंदाज तयार कृष्णा. नवीन गेलेले बॅटर सनी यांना आपण पाहतोय. 41 धावेचा पाठलाग. अगदी सुंदर मैदान. म्हणजे तुम्ही जर ग्राउंड शॉट खेळले तरी देखील या धावा होऊ शकतात. यावेळेला गुड शॉट. अगदी वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये मस्त करायला मिळेल दस्तक. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु बॉलला नाही थांबवू शकत. गुड शॉट, चौकार. जीवदानी आईचा दरबार भरलाय जीवदानी आईचा दरबार भरलाय विरारचे ये डोंगरान या चला चला आरती हातान वार आईचं आलंय अंगान या चला चला आरती हातान वार आईचं आलंय अंगान चला चला आरती हातान वार आईचं आलंय अंगान चला चला आरती हातान वार आईचं आलंय अंगान. थँक्यू डीजे. खूप चांगला शॉट पाहायला मिळाला आणि 14 धावा फळकावरती. पार्टनरशिप महत्वाची आहे. अगदी सनी आणि तेजस ही जोडी आपण पाहतोय. तर सुरेश यादव अगदी गोलंदाजी सूरज यादव गोलंदाजी ट्रॅक वरती. बारा बॉल आणि 27 सामन्याचं इक्वेशन पाहायला मिळते. डावखुरा बॉलर. पहिलाच बॉल जिथे फटका फसलाय आणि आनंद नाही करणार चुकी. गुड कॅच. अगदी कॅच क्रमांक 2. खूप सुंदर झेल टिपला गेला आणि तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मिळवली गेली. सध्या
खूप चांगल्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळतोय. अगदी 12 मध्ये 27 धावेची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे खूप चांगला झेल परिपूर्ण केला गेला. आनंद यांच्या माध्यमातून अगदी बेस्ट फिल्डर पैकी एक. आता 11 बॉल आणि 27 सामन्याचं इक्वेशन, म्हणजे तिथे तुम्हाला गिअर्स चेंज करावे लागतील. या क्रिकेटच्या मैदानामध्ये हार कधीच मानू नका मित्रांनो. तुम्हाला शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल पर्यंत लढावं लागेल. सध्या खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते या तिसऱ्या षटकातील. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसरा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल यावेळेला पाहिलं तर अगदी बॉलला बॅटवर घेतलं गेलं, जिथे स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉलला उचलून फेकतील, एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेड आणि एका सिंगलनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 41 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. 2 षटकामध्ये 14 धावा फलकावरती होत्या. त्यानंतर पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळवली या बॉलरनी. यावेळेला खूप चांगला बॉल, काय वेग पाहायला मिळाला आणि डॉट बॉल. बघा मॅच विनिंग षटक कशा प्रकारे फेकावं ना याचं फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहत आहात. खूप चांगली बॉलिंग सुरेश यांच्या माध्यमातून. त्यांच्या पेस, स्लोवर डिलिव्हरी, फटका फसला, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. येस, टेकन. डीजे थँक्यू. तर सनी यांच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. त्यानंतर तंबूच्या आसऱ्याला खूप चांगला झेल मात्र टिपला गेला आणि अशा प्रकारे आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा फळकावरती आहेत. 41 धावेचा पाठलाग आणि त्या धावा या ठिकाणी अगदी खूप चांगल्या प्रकारे थांबवत असताना गोलंदाज, कारण तिसरं षटक आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे सध्या पाहायला मिळतं. अगदी कंजूसी बॉलिंग, म्हणजेच व्यवहारामध्ये तुम्ही जर कंजूस असाल ना तर लोक तुम्हाला नावं ठेवतील, परंतु या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही जर कंजूसी गोलंदाजी केली ना तर तेच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, तुमचं गुणगान गातील, तुमची वाहवा करतील. या वेळेला पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज, चेंडू बराच काळ हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आले होते पुढे आणि एक सिंगल मिळेल. खूप चांगली बॉलिंग, 16 धावा फळकावरती. आणि या षटकाचा आपण विचार केला तर अजूनपर्यंत शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. या बॉलवर चौकार षटकार अपेक्षित आहे. अगदी अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता, जणू काही शोल्डर डाऊन केले आहेत आणि शेवट देखील गोड केला. अशा प्रकारे आपण 3 षटकं पाहिली आणि या 3 षटकानंतर फक्त आणि फक्त धावा आहेत त्या म्हणजे 16. आता 6 बॉल आणि 25 सामन्याचं इक्वेशन. इथे रिंकू सिंग या बॅटरला आठवावं लागेल, जिथे 6 बॉलमध्ये 29 धावेची आवश्यकता असताना अगदी 5 षटकार ठोकून सामना फिनिश केला होता. आणि त्यानंतर IPL मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग. तर बॉलर ज्यांचं नाव आहे भैया, 6 बॉल 25 ची आवश्यकता, अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, अक्रॉस द लाईन खेळायला गेले आणि पहिला बॉल आपण जर पाहिला तर मिडल स्टंप वरती बॉलला पिच केलं होतं. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
आता 5 बॉल आणि 25. 5 षटकार खेचावे लागतील. फुलटोस बॉल, बॉलला फक्त दिशा दिली. ज्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलून फेकतील. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. काही खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये खेळले आहेत. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्यानंतर खूप चांगली यस आपण पाहणार आहोत. इथे पंचांचा कॉल आहे. इथे पाहिलं जाईल की धावबाद आहे की नाही, कारण खूप चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळाली अगदी बॉलरची. बॉलला कलेक्ट करू शकले नाही, परंतु त्यानंतर बॉल आल्यानंतर अगदी बॉल स्टंपवर अगदी आदळला गेला. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी. सध्या डिसिजन पेंडिंग. जो काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी दोन्ही संघाला समान न्याय. तर यस आउट. हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिल्ला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिल्ला तुझे कपालीला ढिल्ला तुझे कपालीला ढिल्ला गो फॅशन मराठी सोबत तुला अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला. अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला. का सत्ता येते मला. थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 23. बॉल जाईल विकेटच्या पाठीमागे. अगदी फाईन लेग रिझन मध्ये. फक्त औपचारिकता शेष आहे या सामन्याची. अगदी विजयाचा सुगंध दरवळला गेला आहे. यावेळेला फुलटोस बॉल पुन्हा एकदा खेळले आहेत. फाईन लेग रिझन मध्ये. बॉल जाईल चौकारासाठी, परंतु खूप उशीर झाला. चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. आता 1 बॉल आणि 20 म्हणजेच खडतर आव्हान. काही कमबॅक पाहायला मिळाला अगदी गोलंदाजाच्या माध्यमातून. निव्वल आणि निव्वल अगदी गोलंदाजीच्या जोरावर त्या धावा थांबवल्या गेल्या. 41 धावेचा पाठलाग अगदी नाही होऊ शकला. शेवटचा बॉल. यावेळेला फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये आहे. खूप मोठा गॅप शोधला. शेवट गोड, परंतु सामना नाही वाचवू शकले. अशा प्रकारे पण धावसंख्या 4 फ्लाय होईल. 25 या आकड्यावरती एक मोठ्या फरकाने हा सामना जिंकला गेला. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. आणि याच सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तर नो डाऊट अबाउट इट, कृष्णा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी खूप चांगली बॉलिंग. अगदी 1 षटक फेकलं गेलं. यामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. कृष्णा ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.